तर आज आपण पाहणार आहोत इरा सेशन 4। तर चला करूया सुरू। तर बघा या ठिकाणी क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा आपल्याला लॅब आवरवर जायचं आहे आणि लॅब आवरवर गेल्यानंतर नेहमीप्रमाणेच टायपिंगची प्रॅक्टिस इथून करून घ्यायची आहे आपल्याला। तर टायपिंग प्रॅक्टिसवर क्लिक करावं लागेल। तर टायपिंग प्रॅक्टिसवर क्लिक केल्यानंतर इथे स्टार्टवर क्लिक करा। स्टार्टवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यामध्ये आपण काही टाईप केलं तरी चालेल। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर इथे क्लिक करायचं आहे। ओके बटनावर क्लिक करा। येस करायचं आहे त्याला एंड करण्यासाठी। तर अशा प्रकारे आपली एक्झाम एंड सक्सेसफुली झालेली आहे। त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर नॉलेज चेकवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यामध्ये 10 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न बघा, तर बघा पहिल्या प्रश्नात काय म्हटलेलं आहे, पेंट ॲप्लिकेशन्स टास्कबारला पिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल म्हणत आहे। तर बघा तर कोणता पर्याय आपल्याला निवडावा लागेल, तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 4 आहे। त्याच्यावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर बघा टास्कबारमधून एखादा घटक अनपिन करण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही निवडाल म्हणत आहे। तर अनपिन करण्यासाठी बघा आपण ऑप्शन नंबर 1 चा वापर करूया। याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 असणार आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। आता घटक जंप लिस्टला पिन करण्यासाठी योग्य उपयोगी पडणारा पर्याय ओळखा म्हणत आहे। तर बघा याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे, ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। तुमच्या आवडीच्या फाईलमध्ये प्रवेश करण्याकरता या लिस्टमधील कोणतं सेक्शन म्हणजे विभाग उपयोगी पडतो म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। खालीलपैकी कोणत्या पर्यायाने फाईल एक्सप्लोरर ओपन केले जाऊ शकत नाही म्हणत आहे। तर बघा तर याचं उत्तर याच्यातून आपण जाऊ शकतो। तर याचं उत्तर असणार आहे बघा कंट्रोल पॅनल। तर कंट्रोल पॅनलमधून आपण जाऊ शकत नाही। तर याचं उत्तर कंट्रोल पॅनलवर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन पहा, डॅश डॅश हा विंडोज 10 मध्ये नेहमी वापरले जाणारे प्रोग्राम शॉर्टकटमध्ये ॲड करण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे म्हणत आहे। तर कोणतं आहे बघा, तर याचं उत्तर पिनिंग करणे आहे। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। तुम्हाला आयटम डॅश डॅश किंवा डॅश डॅश मेनूला पिन करता येतात म्हणत आहे। तर कशाला करता येते, तर फाईल मेनू आणि टास्कबारला करता येते। तर हे त्याचं उत्तर असणार आहे। दोन नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे। त्यानंतर बघा डॅश डॅश हे एक फाईल मॅनेजमेंट ॲप्लिकेशन आहे, ज्यामुळे तुमच्या कम्प्युटरमधल्या फाईल्स आणि फोल्डर व्यवस्थित ठेवता येतात म्हणत आहे। तर त्याला आपण विंडोज एक्सप्लोरर म्हटले जाते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। कम्प्युटर प्रत्येक फाईल एका डॅश डॅशने दाखवतो, त्यामुळे आपल्याला ती कुठल्या तऱ्हेची फाईल, उदा म्युझिक फाईल, डॉक्युमेंट अथवा एखादे चित्र आहे ते कळते म्हणत आहे। तर आपण ते कशावरून कळते बघा, तर आयकॉनवरून कळते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। नोटपॅड फाईल नेहमी कम्प्युटरमध्ये एक्सटेन्शन वापरून स्टोअर केली जाते म्हणत आहे। तर नोटपॅड फाईल कशाचं एक्सटेन्शन वापरले जाते, तर .txt आहे। त्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर बघा येसवर क्लिक करा आणि अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपले मार्क्ससुद्धा आपल्याला कंप्लीट मिळालेले आहे। त्यानंतर बघा सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं शेवटचं। त्यानंतर इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर बघा याच्यातनी 4 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न बघा, डेस्कटॉप, लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्युटर आणि मोबाईल उपकरणे ही डॅश डॅश अशी वर्गीकृत केली जातात म्हणत आहे। तर त्याला पर्सनल कॉम्प्युटर म्हटले जाते। त्यानंतरचा प्रश्न बघा, हातात धरता येतील असे मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे कॉम्प्युटर डॅश डॅश हे आहेत म्हणत आहे। तर त्याला आपण स्मार्टफोन्स म्हटले जाते। एक पर्सनल कॉम्प्युटर जो लहानसा, हलका आणि कमी शक्तिशाली आहे आणि ज्याला स्पर्श संवेदनशील स्क्रीन आहे त्याला डॅश डॅश असे म्हणतात म्हणत आहे। तर त्याला टॅबलेट म्हटले जाते। आणि शेवटचा प्रश्न बघा, या हार्डवेअर बहुतेक इलेक्ट्रॉनिक घटक बसलेले असतात, ज्यापासून एक कॉम्प्युटर सिस्टीम तयार होते म्हणत आहे। तर त्याला आपण सिस्टीम युनिट म्हटले जाते। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा। त्यानंतर येस करायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळालेला आहे आणि आपलं सेशन 4 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे।